ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने। काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे पापनासे दर्शने। तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनासे दर्शने। पांडुरंगा करू प्रथम नमन, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटी भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या 7व्या दिवसाची ही कीर्तन सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय 1 तास तात्विक सात्विक अशी आपण भागवत चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजच्या कीर्तनामध्ये कथाव्यास आदरणीय श्री पंजाबरावजी महाराज आणि तसंच अनेक संत मंडळी, साधू सज्जन श्रोते, भजनी मंडळी, मातृशक्ती, अजून कोणी असतील आपले आपले पदाधिकारी, कथाकार, कीर्तनकार, कलाकार, चित्रकार, पत्रकार, सरकारी आला असेल याच्यामध्ये कोणी, तर या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर श्रवण केलेलं आहे। कोणी ज्ञान सांगितलं असेल, कोणी वैराग्य, कोणी विवेक, कोणी भक्ती, कोणी संत महिमा, कोणी देव महिमा, आणि तसेच आपल्या या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेचंही आपण श्रवण केलेलं आहे। शिवकथा आहे का भागवत कथा? श्रवण करण्याची ही संधी म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे। या सप्ताहामध्ये आपण लाभ घेतलेला आहे। आज 7व्या दिवसाची सेवा आहे। आजही आपण थोडीशी तात्विक सात्विक चर्चा करणार आहोत। शांत व प्रशांत मन ठेवून श्री गुरु कृपेनं जसं जमेल तसं थोडीशी सेवा। या जीवनामध्ये 2 वस्तू आहेत, 2 विभाग आहेत। एक देव आणि एक संसार, एक प्रकृती आणि एक पुरुष, असे हे 2च विभाग
विभाजित केलेले आहेत. देव म्हटलं की एक तत्व आहे, एकोहम असं तत्व आहे. आणि संसार म्हणलं की अनेकत्व आहे, असे दोन भाग आहेत. मित्रांनो, या दोन भागामध्ये याचे दोन परिणाम आहेत, दोन लाभ आहेत. संसार हा सोयीसाठी आहे. आता मी दररोज सांगण्याचा प्रयत्न कराल. संसार सोयीसाठी जर करायचा असेल तर तो संसार आहे. समाधानासाठी करायचा असेल तर तो परमार्थ आहे. दोन भाग वेगळे. इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं होऊ नये याची काळजी आता आपणाला घ्यायची आहे. ज्याला समाधान आवश्यक आहे त्यांनी परमार्थ करावा. सोयीसाठी परमार्थ करू नये. परमार्थामध्ये आपली सोयी सुविधा नाही आणि समाधानासाठी संसार करू नये. कितीही जन्म केला तरी त्याचं फळ समाधान नाही, फक्त सोय आहे. मग समाधान कशानं होते तर दर्शनानं होते. कोणाच्या दर्शनानं होते? हे आपल्या समोर डोळ्यासमोर जे दिसते ते दर्शनच आहे. मग समाधान का होत नाही? तर एक परमात्मा एक आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्म, एक तत्व आहे. आणि संसारामध्ये एकत्व नाही, अनेकत्व आहे. एकच वस्तू असल आणि श्रेष्ठ असल तर पाहिल्यानंतर आपलं मन तिथं स्थिर होतं. आणि 4, 2, 10, 5 वस्तू असतील तर एकापेक्षा एक असतील, त्याच्यामुळे आपलं मन स्थिर होणार नाही. आपलं मन स्थिर होत नाही, इकडं तिकडं पाहायला सुरू करेल. मन अस्थिर करते संसार. केला की नाही? हे संसाराचा स्वभाव आहे, प्रॅक्टिकल. राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ. राहो निधी निश्चळ एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. राहुने स्थिर एके ठाई निश्चळ. पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. राहुने स्थिर एके ठाई निश्चळ. रमण महर्षी नावाचे संत होऊन गेले. संत बसून होते आपल्या आसनावर, स्थिर झालेले संत. आसन स्थिर होण्यासाठी आहे. नेहमी सांगतो, पुन्हा पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो की आसनाशिवाय स्थिर होऊ शकत नाही माणूस. आसन स्थिर करते आणि व्यसन अस्थिर करते. आणि व्यसन म्हणजे संसार आहे. संसाराचे अंगी अवघीच व्यसन. आसनावर संत स्थिर राहतात. अजून एक त्याच्यातली गंमत सांगतो. आसनावरच
स्थिर होतात. आसन असेल तर. कोण्या कोण्या साधूला आसन भेटलेलं आहे तेच स्थिर होतात. आसन म्हणजे काय? एक गादी, एक पलंग टाकलेला आहे, त्याच्यावर गादी टाकलेली आहे, वाघाचं चर्म त्याच्यावर टाकलेलं आहे, हेच ना? नाही, ते तुमचं आसन झालं. पण संतांचं आसन वेगळं आहे. कोणतं आसन तुम्ही विचार करीत असाल की असलं कोणतं आसन असेल स्थिर करायचं? लई मजेदार आसन आहे, गमतीदार आसन आहे. पाहिजे तुम्हाला ऐकायचं? माहिती घ्यायची? माहिती घेऊन काय करणार? आसन टाकणार का? खूप कठीण आहे. आसन शब्दाचा अर्थ आहे की आसन. काही लोकांच्या लक्षात आलं असेल, काहीच्या आलं नसेल. आस न किती लोकांच्या जीवनामध्ये भेटलेलं असं आसन. ते स्थिर करते ते. आणि संसार तर आस आहे आणि आस न हे परमार्थ आहे. हरी तैसे हरीचे दास, नाही मोह भय चिंता आस. कोणी राहते उदास, धरुणी कास भक्तीची, बळकट कास भक्तीची. हे आस न हे काय आहे? आसन आहे. मोठ्या मोठ्या महाराजालाच हे भेटलं नाही तर आपणाला कुठून भेटणार ते आसन? महाराज बसले होते आसनावर, रमण महर्षी महाराज. एक भक्त आला आणि विचारला की महाराज माया म्हणजे काय सांगा थोडं. ते म्हणले बस थोडं प्रतीक्षा कर. थोडे वेळ प्रतीक्षा करीत राहिला. म्हणले जा पुन्हा ये. जाऊन परत आला. म्हणले माया म्हणजे काय? महाराज म्हणले थांब. त्याला वाटलं की महाराजाला माया सांगताच येईना गेली. पुन्हा पुन्हा थांबायला सांगतात. असं करीत 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 ते विचारायला आणि एवढ्यामध्ये सर्वेपल्ली राधाकृष्णन कोण होते? राष्ट्रपती होते. भारताचे राष्ट्रपती. ते महाराजांना भेटायला आले, दर्शनाला आले होते. त्यांच्या मागे काफिला होता. 5-50 लोक मागे पुढे अंगरक्षक आहेत, तर सोबतचे माणसं आहेत, तर काही मंत्री आहेत त्यांच्या सोबत आलेले. ते आले, महाराजाचं दर्शन घेतलं. काय त्यांना चर्चा करायची होती, विषय होता तो झाला. आणि सर्वेपल्ली राधाकृष्णन जे होते ते निघाले. आपलं काम झालं. महाराजाकडे ते येण्याच्या आधी हे विचारण्यासाठी 5-50 लोक बसून होते. जेव्हा ते राष्ट्रपती तिथून निघून गेले तर त्यांच्या मागोमाग हे सारे लोक निघून गेले आणि ते एकटाच बसला. तेव्हा सांगितलं की माया काय आहे विचारतोस ना, तर हेच आहे माया. जे स्थिर बसले होते त्यांना काय केलं? अस्थिर केलं. हे प्रयोगात्मक परमार्थ करणारे संत आहेत, नुसते शब्दातून नाही. माया लक्षात आली ना? जे अस्थिर करते ती माया आहे. कारण की हे अनेकत्व आहे म्हणून आपलं समाधान या दर्शनामध्ये होत नाही. आता आपण इथं पाहिलं तर रंग वेगळा आहे, शरीराची उंची वेगळी आहे, स्त्री पुरुष
असाही भेद आहे, वेगवेगळेपणा आहे. कोणाचा आवाज कसा आहे, माझा तर असा आहे, प्रत्येकामध्ये फरक आहे, वेगवेगळा. परंतु हे अनेकत्व असल्यामुळे ह्या दर्शनानं समाधान होत नाही. एकापेक्षा एक आहे, याच्यामध्ये स्पर्धा आहे. संसारामध्ये काय आहे? स्पर्धा आहे. एकाला वाटते की त्याच्यापेक्षा मी अति सुंदर अजून दिसायला पाहिजे, एकाला वाटते की त्याच्यापेक्षा अजून मी कलाकार झालं पाहिजे. ही स्पर्धा आहे. जेवढा संसार आहे तेवढी स्पर्धा आहे. आणि तेच या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य आहे, जे परमात्मा आहे, ते ना काळा ना गोरा ना ठेंगणा ना उंचा. नव्हता काळा गोरा कुजान ठेंगना, नव्हता काळा गोरा कुजान ठेंगना, नव्हता काळा गोरा कुजान. काळा ना गोरा ना ठेंगणा ना खुजा उंच. त्याला रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी तू प्रभुराया. त्याला आकार नाही, उकार नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिशी भजे. त्याला पाहिल्यानंतर त्याच्या जोडीला दुसरा नसल्यामुळे स्पर्धेचा विषय संपून जातो. दोन असलं तर स्पर्धा होते, आणि एकच असल तर स्पर्धा राहत नाही. तिथं दुसरी एक वस्तू निर्माण होते, तिचं नाव आहे श्रद्धा. एकच असल तर काय आहे तिथं? श्रद्धा आहे. आणि दोन असतील तर स्पर्धा आहे. म्हणून संसारात स्पर्धा आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे. तर समाधान स्पर्धेमध्ये आहे की श्रद्धेमध्ये आहे? म्हणून त्याचं दर्शनामध्ये समाधान आहे. सर्वामध्ये जेव्हा तो आपणाला दिसेल त्या दिवशी समाधान होईल. सर्वामध्ये दर्शनानं समाधान होते, आणि दर्शन ज्ञानानं होते. ज्ञान गुरुच्या कृपेनं होते. गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शन अनात्मदर्शन माणसाला समाधान देत नाही, कारण त्याच्यात परिवर्तन आहे, त्याच्यात बदल होत राहते. लहान लेकरू साजरं गोजरं दिसते, आणि तेच म्हातार झाल्यावर लहान लेकराला कोणी बी काकाला घेऊन फिरते, कोणाचं बी राव, आहे की नाही? समाधान होते, परंतु ते समाधान टिकत नाही. त्याचं जसं जसं आकार बदलत जाईल तस तसं आपलं समाधान बिघडत जाते. अंधबोरीमध्ये कोणी बघलं का असं की 80 वर्षाचं म्हातारं काकाला घेऊन कोणी फिरते का? असं नाही. समाधान नाही ह्याच्यात संसारामध्ये, हे बिघडत राहते, म्हणून समाधान नाही. जे कधी बिघडत नाही, जे कधी बदलत नाही, जे कधी दोन नाही, अशातच त्याच्या दर्शनानेच समाधान होते. म्हणून गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. त्याच्यात समाधान आहे. असं परमेश्वर सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे. चला अजून थोडस याच्यावर आपण वेगळं सांगण्याचा प्रयत्न करू. ध्यान लावून ऐकण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. 3 वर्ग आहेत भक्तांचे. श्रेष्ठ भागवत पुराणामध्ये हा विषय आलेला आहे. 3 वर्ग आहेत. श्रेष्ठ भक्त, मध्यम आणि कनिष्ठ. किती झाले? हे 3 भक्त आहेत. त्या 3 पैकी आपण कोण? आता आपण आपला एक्सरे काढून घेऊ. कीर्तनामध्ये आपण कोण? 3 पैकी
उत्तम भक्त आहे का मध्यम आहे का कनिष्ठ आहे? तिन्ही पैकी फक्त मंदिरामध्येच देव दिसते, मूर्तीतच देव पाहायचा. मंदिराच्या बाहेर आलं की देव संपला. कनिष्ठ भक्त आहे, भक्तच आहे परंतु तो कनिष्ठ भक्त आहे. मंदिरातही देव दिसतो काही जणांना, आणि काही विशिष्ट लोकांमध्ये देवाला पाहतात. जसं महाराज लोकांमध्ये, संत लोकांमध्ये हे दोन ठिकाणी पाहतात. आईमध्ये, वडिलांमध्ये, बाकी इतर लोकांमध्ये दिसत नाही. हे कोणता? मध्यम भक्त आहे. फक्त मंदिरातच देव पाहणारा कनिष्ठ भक्त आहे. मंदिरात आणि विशिष्ट ठिकाणी पाहणारा मध्यम भक्त आहे. आणि सदसच्चाहमर्जुन, सत आणि असत सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, अखंड आहे, सर्वामध्ये आहे असं पाहणारा उत्तम भक्त आहे. आता या तिन्हीतले आपण कोण? कोणीच दुश्मन दिसत नाही का आपल्याला? आपल्या जीवनात कधी विरोध आहे का कोणाचा? भावकीचा सोडून असं कोणी जगू शकते का? हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत भक्तीच्या गप्पा कोणीही मारायच्या नाही. चुप राहिलेलं बरं. तेरी चुप मेरी चुप. मोठ्या मोठ्या गोष्टी करणं नको. खरंच कोणाचा द्वेष तुमच्या मनात नसल तर हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जपत्यासी नाही. घरामध्ये ध्यान करायचं, माळ जपायची, बाहेर आलं की दुश्मनी चालू करायची. कोणता भक्त आहे? कनिष्ठ भक्त आहे. हे भक्ताचे 3 प्रकार आहेत. त्याच्यातल्या आपण कोण? ज्याच्या त्यानं तपासून घ्यायचं आहे. याला काही कोणती मशीन वगैरे नाही तपासायची. आपलं मनच आपणाला सांगते की आपण कोणते भक्त आहात. असे 3 भक्त. आपला देव मंदिरापुरता राहिला, तुकोबरायाचा देव विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तुम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. आजच्या अभंगामध्ये ज्या भक्ताचं वर्णन आहे त्या कनिष्ठ भक्ताचं आहे की मध्यम की उत्तम? विश्वदेव असं जे वर्णन आहे ते कोण्या भक्ताचं आहे? उत्तम भक्ताचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल जो उत्तम भक्त होतो त्याला कुठल्याही पदाची, पदवीची, मानाची, प्रतिष्ठेची, सत्तेची भूक राहत नाही, अपेक्षा राहत नाही. कारण उत्तम भक्त झाला तर ते उत्तम अधिकारी आहे. उत्तम भक्त झाला तर तो उत्तम अधिकारी आहे. या जगामध्ये 2 अधिकारी आहेत. एक उत्तम अधिकारी आहे, एक उत्तराधिकारी आहे. जेवढे जेवढे मठ, मंदिर, गाद्या आहेत याच्यावर उत्तराधिकाऱ्याची गरज पडते. उत्तराधिकारी मराठी शब्द मोठा गमतीचा शब्द आहे. त्याला समजावून सांगितलंय याच्यावर बसणारा अधिकारी कोणता अधिकारी? उत्तराधिकारी. उत्तर म्हणजे कायमचा राहू शकत नाही. इतकं स्पष्ट मराठी आहे तरी आपणाला मराठी कळतच नाही. शब्दामध्येच ते सामावलेला आहे अर्थ. कोणता अधिकारी? उत्तर. आज तू आहेस तर उद्या दुसरा आहे. पण मरमर कशासाठी? कशाची?
ज्याच्यावर उतरावं लागते त्याच्यावर चढायचंच कशाला, बसायचंच कशाला, त्या गादीवर बसायचंच कशाला. रडून मान काय मानिती भूषण, 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 काय मानिती मान काय मानिती भूषण, काय त्याच्यावर बसणं भूषण आहे. म्हणून उत्तम अधिकारी आहे त्याला उतरायची गरज नाही, गादीहून खाली उतरायची आवश्यकता नाही, ते उत्तम अधिकारी आहे. तर हे उत्तम प्रकारचा भक्त उत्तराधिकारी होत नाही. कोणता अधिकारी होते? उत्तम अधिकारी आहे. असे 3 भक्ताचे प्रकार आहेत. मान अपमान म्हणून तर तुकोबराय म्हणतात, लाज भय शंका दुराविला, गरज नाही आम्हाला. उत्तम भक्ताचे लक्षण आहे. आम्ही त्याच्यापासून दूर गेलेले आहोत, अलिप्त आहोत, हे उत्तम भक्ताचे लक्षण आहे. अजून मानासाठी रडतात, धनासाठी रडतात, पैशासाठी रडतात, कशा कशासाठी रडतात, ज्याचं रडणं संपलंच नाही. जोपर्यंत रडणं संपलं नाही तोपर्यंत तो संसारच आहे. पण समाधान कशात आहे तर दर्शनामध्ये आहे देवाच्या. हे 3 प्रकारचे भक्त. उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण महाराज सांगतात, विश्वदेव सत्यत्वे. असं विश्व ज्याच्या दृष्टीमध्ये देव आहे, असा ज्याचा अनुभव आहे ते उत्तम भक्त आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. सर्व देव आहे, जे दिसते ते संपूर्ण देवच आहे. मग आता कोण आपणा कोण पराया, सब में उसका नूर समाया. काले अपने गोरे अपने, पूरब पश्चिम वाले अपने, कौन है अपना कौन पराया, सब में उसका नूर समाया. अवघ्या फुलेची आता लाज आणि चिंता दुरावली, लाज आणि चिंता दुरावली, लाज आणि चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता वारून गेली पराधीनता, लाज आणि चिंता दुरावली, जगदाकारी झाली सत्ता. सगळे आपलेच, सगळे आपलेच का दक्षिणा देणारेच आपले. उत्तम भक्ताचं लक्षण आहे. कोण कोण आपले? सगळे आपले केव्हा वाटतात? ज्याच्या जीवनातला स्वार्थ थांबला, संपला, त्याला सगळे आपले वाटतात. आपले वाटण्याच्या मागे कारण एकच आहे, निस्वार्थता. कारण त्याला लहान मोठं श्रेष्ठ कनिष्ठ भाव केव्हा येते? स्वार्थ असेल तर. कुठं कुठं तर आता लाईनी आहेत, 5,000 देणाऱ्याची लाईन वेगळी, 50,000 देणाऱ्याची लाईन वेगळी. त्याला आधी दर्शन देवापाशी असो, काही काही संताकडे आता अशा अशा लाईनी आहेत, 3-3 लाईनी आहेत. VIP दर्शन म्हणा, काय माहित काय. याला जगदाकारी सत्ता कुठं झाली, समानता कुठं आली, सगळ्यात कुठं देव दिसतो याला. अशी गंमत आहे. नामदेव रायाला देव मिळाला होता पण कळाला नव्हता. मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. तुम्हाला मला सर्वांनाच मिळालेला आहे. मिळाला नसता तर आपण कीर्तनाला आलो नसतो. मिळाला आहे आपल्यामध्ये. आपल्या डोळ्यातून पाहणार आहे, कानातून ऐकण्याची शक्ती आहे, हातापायामध्ये आदान प्रदान करण्याची शक्ती आहे, गमनागमन करण्याची पायाची शक्ती आहे. ही सारी शक्ती आपल्यामध्ये परमात्मा मिळाला आणि ते शक्तीवरच आपण हे कार्य करीत आहोत. मिळाला की नाही, पण कळाला नाही.
नामदेवरायाचं कथा सगळ्याला माहिती आहे की ते संत मंडळीमध्ये बसले होते आणि ते मुक्ताबाईनं थोडस छेडले विषय की हे कच्चा आहे आणि प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग त्यांच्या सोबत बोलत होते, जेवत होते आणि त्याला कच्च म्हणून नाव दिले. ज्याच्या सोबत परमात्मा प्रत्यक्ष आहे तो कच्चा असेल तर आपण किती पक्के असाल. तो कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. तो गुरुचा बच्चा नाहीस म्हणून सांगितले. त्याला वाईट वाटलं, मग तपासलं. कथा मी सांगत नाही. गोरोबा काकानं तपासलं, थापटी मारली, कच्चा निघाला, पळून गेला. माहित आहे तुम्हाला. तो देवाकडे गेला आणि रुसून बसला की सारी संत मंडळी तुझी, तू माझे संत म्हणतोस आणि ते तर माझ्या विरोधामध्ये आहेत आणि मला कच्च म्हणतात. हे काय संत मंडळी तुझी कसली? देवासंग भांडण. देवानं सांगितलं ते संत म्हणतात ना ते खोटं बोलतच नाहीत म्हणे, ते खरंच आहे. आता याला वाटलं की मी देव तरी माझ्याकडून बोलल वाटलं, तर तेही त्यांच्याकडूनच बोलतात. तर मी कच्चा कसा सांगतो म्हणले उद्या सांगतो तुला. एकादश होती, द्वादशीचं जेवणाला येतो म्हणले सकाळी, मी स्वयंपाक करून ठेव. नामदेवरायाने ते आमंत्रण स्वीकार केलं. रात्र गेली, जागर भजन कीर्तन झालं. रात्र गेली, सकाळ आंघोळ स्नान वगैरे काय झालं, नित्यनेम पाठ झाला, स्वयंपाक झाला आणि ताट वाढून देवाची वाट पाहत बसला नामदेवराय. एवढ्यामध्ये ते आळीच्या रूपामध्ये आले पांडुरंग. आळी 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 कशी चालते, असं जवळ अंग घेऊन पुन्हा पुढे जाते, असं असं जाते ना, मोडत मोडत जाते, अंग मोडत मोडत आळी. आणि ते ताटाकडे येऊ लागले. यांनी एक काडी घेतली आणि त्या आळीला दूर भिरकावून दिला. पुन्हा आळीचा स्वभाव कसा राहते की जेवढं ढकललं तेवढं तिकडच जास्त येते की नाही. 1 2 3 वेळेस ढकलून दिलं. ते राग आला, दूर फेकून दिलं. असं वाट पाहिली 12 वाजून गेले. उपास सोडायची वेळ झाली. देव काही येईना. नामदेवरायाला राग आला आणि भांडण करण्यासाठी देवाच्या घरी गेला. लबाड का बोललास, येतो म्हणून काल नाही, सांगाव आपण देवाला भांडाव या उद्देशानं घरी गेला. तर ते देव तिथं बाजवर निजून आहे, कणत कणत झोपून आहे, कन्न चालू आहे देवाचं. आणि रुक्मिणी माता त्याची कंबर दाबाली, मालिश कराली, औषधी लावाली. गेला, काय देवा काय झालं म्हणला. जेव्हा येतो म्हणला झालं नाही, आलो होतो म्हणले देव. काय झालं, मी येता येताच एका भक्तानं मला मारलं, फेकून दिलं, उचलून टाकलं, त्याच्यामुळे माझी कंबर गेली. आता मी काय करू. नामदेवरायानं असं बायावरी केल्या. सांग म्हणले कोणता भक्त आहे ते तुला मारणारा. ते म्हणले सांग ना, कशाला लावून देऊ भांडणाने. नाही 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 मला नाव तर सांग. ते म्हणले दुसरा कोणीच नव्हता, तूच आहेस. मी कधी मारलो देवा, हे काय लबाड बोलतोस. मग तेव्हा सांगितलं की रे नामा, तुला मी मिळालो पण कळालो नाही. विश्वदेव सत्यत्वे या दृष्टीने मी तुला कळालो नाही. मग काय म्हणतोस, यालाच कच्च म्हणतात. आता या बाबतीमध्ये जर पाहिलं, या दृष्टीनं पाहिलं तर आपण कोण, कच्चे की पक्के. म्हणणाव तर म्हणणाव पण पक्केच की. म्हणायची हिंमत नाही आपली, कच्चे आहेत. मग कसं करू म्हणे, काय करणं, गुरु करून घे. कारण अनुभव नावाची जे वस्तू आहे ते गुरुशिवाय नाही. गुरुविना अनुभव कैसा कळे, कैसा कळे, गुरुविना अनुभव कैसा कळे, कैसा कळे, गुरुविना अनुभव कैसा कळे. अभंगामध्ये अनुभव शब्द आलेला आहे, तर याच्यासाठी काय संगती लावावं लागेल आपल्याला, गुरुची.
गुरुविना अनुभव कैसा कळे, ऐसा ज्याचा अनुभव. गुरुशिवाय अनुभव होत नाही. नामदेवराय म्हणले मग तू भेटलास प्रत्यक्ष आणि गुरुची काय गरज आहे? ते म्हणले अनुभवासाठी गुरु. मिळण्यासाठी तर मी तुला मिळालो, परंतु कळण्यासाठी अनुभव म्हणजे कळणे. कोण पाहिजे? गुरुची आवश्यकता आहे. मग ते म्हणले आता कुठं गुरु शोधू मी? कुठं जाऊ? अंधपुरीला जाऊ सप्त्यामध्ये? नाही म्हणले तिथं इथं जाऊ नको, मी सांगतो तुला ॲड्रेस, तू सरळ जा तिथं. औंढा नागनाथाला पाठवून दिले. आता ते कथा मी माहिती असल्यामुळे तुम्हाला सांगणार नाही. तिथे गेले, खेचर स्वामी मंदिरात होते, महादेवाच्या पिंडीवर पाय होते, ही कथा तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते पाय फिरवाय गेले जिथे तिथे महादेव आता पाय कोठे ठेवू असा आता काय झाला? अनुभव झाला. विश्वदेव आता जागा रिकामी नाही. देवा वाचून जागा रिकामी नाही. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचूनी नाही रीते रे. रिकामी जागा नाही. हे कुठं गेल्यावर कळालं? मिळालं आधीच, पण कळालं केव्हा? गुरुला शरण गेल्यावर कळालं. आणि मग तिथून गुरुचा मंत्र घेऊन आले. ऐका, आल्यावर एक बार आळी होऊन आले, एक बार कुत्र होऊन आले, तेव्हा मिळाला होता पण कळाला नव्हता. तर कुत्र्याच्या माग काठी घेऊन लागले होते केव्हा? कळाला नव्हता तेव्हा. आणि आता परत आल्यानंतर पुन्हा एक बार कुत्र्याच्या रूपामध्ये आले परमात्मा आणि भाकर घेऊन पळू लागले. तर आता ज्यावेळेस मागच्या वेळेस काठी घेणारा माणूस आता यावेळेस वाटी घेऊन मागला. हाती घेऊन या बाटी नामाधा विश्वाना पाटी, नामाधा विश्वाना पाटी, नामाधा विश्वाना पाटी. हाती घेऊन या बाटी नामाधा विश्वाना पाटी, नामाधा विश्वाना पाटी, नामाधा विश्वाना. ही यात्रा आहे आध्यात्मिक. काठीपासून वाटीपर्यंत जो पोहोचला तो उत्तम भक्त आहे. अजून आमच्या हातात वाटी आली नाही. काय आहे सध्या? काठीच आहे. द्वेष हेच काठी आहे. काठी म्हणलं तर काय हेच दिसायचीच काठी नाही. मनात जो द्वेष आहे ते काठी आहे. दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या आहे, जलन आहे. हे द्वेष काठी आहे. कपट हे कुपाठी आहे, है ना. आणि ईर्ष्या ही बोरीची काठी आहे. हे सगळ्या अशा भानगडी आपल्या जीवनामध्ये आहेत. उत्तम भक्ताचं लक्षण ऐकत असताना असं वाटते की आपण कोण्या मापात असतो. आपली भक्ती केव्हा सुरुवात होईल? चिंताच आहे. चिंताजनक बाब आहे. विचार केला तर भक्ती काय आहे? आपण जे करतो ते करतो, ठीक आहे. भक्तीच्या नावानं खूप केलेलं आहे, पण भक्ती केलेली नाही. परमार्थाच्या नावानं खूप काही आम्ही केलं, परंतु परमार्थ अजून केला नाही. कीर्तनाच्या नावानं खूप कीर्तन केले आम्ही, पण अजून कीर्तन केलं नाही. आमचे गुरुवर्य महाराज सांगत होते कीर्तन म्हणजे काय? कळलं तर कीर्तन आहे, नाहीतर मराठी भाषा अजून सांगतो तुम्हाला. कीर्तन आपल्या शेतामध्ये दाट गवत आलं त्याला काय म्हणतात? कीर्तन. जीवनामध्ये एवढं कीर्तन झालेलं आहे, वाईट गुण वाढून गेलेले आहेत. आणि आम्ही काय सांगालो? कीर्तन. तन म्हणजे गवत. अजून गवतच गेलं नाही आमचं. तर हे काठीपासून वाटीपर्यंत नामदेवरायाची यात्रा गुरुच्या अनुभवानं आली. हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. म्हणून हे विश्वदेव सत्यत्वे सत्यत्वे आहे. आता मी नेहमी सांगतो की सत्यत्वे शब्दाचा अर्थ सांगतो मी.
अजून सांगतो तुम्हाला, किती वेळेस सांगलं तरी काही हरकत नाही ना. आपण हातामध्ये एक वाटी घेतली, चांदीची वाटी, महिला मंडळी हातामध्ये चांदीची वाटी घेतली आणि समोरच्याला विचारलं, आता हे वाटी ठेवली आणि आम्ही विचारलं की काय आहे हो हे? वाटी आहे म्हणणार आपण. काय म्हणणार? वाटी. पण त्याला चांदी आहे असं कोणी म्हणाल का? नाही म्हणत. का म्हणत नाही? सत्यत्वे ते चांदी आहे, परंतु आकारानं ती वाटी आहे. माऊली सांगतात, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही. वस्तू काय आहे? चांदी आहे. आकार काय आहे? वाटी आहे. मग तुम्ही वस्तूला पाहिला की आकाराला? आकाराला पाहिलं आपण. तसं हे सारी सृष्टी परमात्माच नटलेला आहे. एकोहम बहुश्यामी, मीच सर्व रूपानं नटलो, मीच झालो. मी सृष्टी निर्माण केलो नाही, मीच सृष्टी बनलो. मग आता सांगा, देवानं हे आकार घेतलेला आहे, वस्तुतः हे देव आहे आणि आकारानं हे जग आहे, विश्व आहे. सत्यत्वे देव आहे आणि सत्यत्वे सोडलं तर हे विश्व आहे. विश्वदेव सत्यत्वे, असं हे. याच्यावर खूप काही बोलता येईल आपल्याला उजळून जाईपर्यंत. आकार, आकारासीच प्रवादो वस्तुसी नाही. एकची माती नाना भिंती रांजणाने सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आकारानं हे झालेलं आहे. एकची सोने नाना लेणे, बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सर्व खलविदं ब्रह्म वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरि व्यापक सर्वत्र समाना. किती प्रमाण आहे? ईशावास्यमिदं जगत, हे सर्व देवमय आहे, विश्व आहे. आणि एका ठिकाणी तर महाराज सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम. हे सर्व सांगत असताना महाराज सांगतात की असा अनुभव ज्याचा आहे, ज्याच्या जीवनामध्ये हे उत्तम भक्त जो कोणी आहे, तर तुम्ही कुंभमेळ्याला जा, चारोधाम जा, कुठे बी जा, आमची काही मनाई नाही. ताकद आहे अंगामध्ये, खिशात पैसे आहेत, जा तुम्ही, जायला हरकत नाही. पण सांभाळून जाऊन या वापस. चंगराचंगरीमध्ये जरा सांभाळून जायला काही हरकत नाही, आमची मनाई नाही. जायला कुठेही जा, पण देवासाठी हे जाणं नवं. जाण्याचा अर्थ देव नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोक तीर्थाटन करत होते. आजच्या काळामधल्या लोकांचं तीर्थाटन नाही, पर्यटन आहे. आमचं जाणं तीर्थाटनासाठी नाही. तीर्थाटन शब्दाचा अर्थ आहे जप, ध्यान, तप, अनुष्ठान करण्यासाठी तीर्थक्षेत्रामध्ये जात होते. आता फक्त आणि फक्त फोटो काढण्यासाठी जायचं. कुंभमेळ्यामध्ये 3 बार बुडालो, 1000 बार बुडलं असतं काय होतं? काय होतंय? महाभारताचं युद्ध संपलं, पांडवाच्या हातून लाखो सैन्य कौरवांचं मरून गेलं, हत्या झाली, मनामध्ये ग्लानी झाली. पांडव म्हणाले की कृष्णा, अरे आमच्या हातून पाप झालं, पापातून मुक्त व्हायचं कसं? तर एकानं म्हणलं कुंभमेळ्याला जा, तीर्थक्षेत्रामध्ये बुडून या.
पांडवांना म्हणले कृष्णा चल ना मग जाऊन आपण पाप धुवून येऊत. कृष्ण म्हणाला मी मिळालो पण कळालो नाही यांना अजून. ठीक आहे म्हणे, एक काम करा तुम्ही जाऊन या, मी घरी थांबतो. पाचही पांडव तुम्ही भावंड तीर्थयात्रा करून या. ठीक आहे म्हणे, निघालो. मग देवा तुम्ही बी चला ना. नाही म्हणे, एक काम करा, मला इथंच कामं खूप आहेत, मी येत नाही. तर माझ्या नावाचं एक वस्तू घेऊन जा तुम्ही, माझ्या नावाची, आणि ते तुम्ही जागी जागी जिथं जिथं स्नान कराल तिथं तिथं त्याला बी स्नान करायला. सांगा म्हणले देवा कोणती वस्तू घेऊन जावं. काही नाही म्हणले, ते तिकडं पलीकडं लांब कारलं दिसालंय. कारलं, कारलं माहित आहे ना कसं असते कारलं बेटा? कडू. हा, ते सगळ्याला माहित आहे कारलं. ते कारलं माझ्या नावानं तुम्ही घेऊन जा. पांडवाला वाटलं काही अशी पद्धत असेल, विधी असेल, आपल्याला काय माहित, देव सांगते. म्हणले उचलले कारलं, गेले कुंभमेळ्याला. 360 तीर्थामध्ये स्नान करून वापस आले. जिथं जिथं पांडवांनी स्नान केलं तिथं तिथं ते कारलं पाण्यामध्ये बुडविलं. आले परत, म्हणले देवा झालं, पाप धुवून आलो आम्ही, पाप गेलं आमचं, आता झाले, मोकळे झालो आम्ही. बरं झालं बरं झालं, या 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 या, बसा बसा बसा. मग देवा हे कारलं काय करायचं आता? तुम्ही दिलेलं सोबत कारलं आहे, याला काय करायचं? काही नाही म्हणलं, आता तीर्थयात्रेतून तुम्ही आलात तरी प्रसाद म्हणून खा थोडं थोडं. धर्मराजाला थोडासा तुकडा दिला, अर्जुनाला थोडासा तुकडा, एक तुकडे तुकडे करून दिले खायला. ते खाल्ले. ते कारलं खाल्ल्याबरोबर तोंड वंगळ केलं त्यांनी, नाक डोळे एका जागी केले. अबा बाबा बाबा, हे प्रसाद. कृष्णानं म्हणलं असं तोंड वंगळ का करायला तुम्ही? काय सांगा देवा म्हणला, कडू डक कारलं. अरे वेडे हो, 360 तीर्थामध्ये त्याला आंघोळ घालून आणला होता, त्याचा अजून कडू पण गेलं नाही. तुमचं एक बार कुंभमेळ्याला जाऊन काय जाईल? माफ करा मला, मी काही नास्तिक नव्ह. जा, बिलकुल जा, सांभाळून जाऊन या. सांगायचा अभिप्राय की जोपर्यंत परमात्म तत्वामध्ये माणूस नाहून निघत नाही, अनुभव होत नाही गुरुच्या कृपेनं, तोपर्यंत तीर्थ क्षेत्र, कुठलंही अनुष्ठान, कोणतीही साधना तुम्हाला पवित्र करू शकत नाही. काय करशी काशी गंगा, भितरी सांगा नाही त्या, आधोनी पुचर बाहेर तैसा नैरसा पाकासी. गंगा भितरी सांगा नाही त्या, आधोनी पुचर बाहेर तैसा नैरसा पाकासी. तुम्हाला वाटेल की हे अभंगावर बोलायला हो की महाराज सरकला हो तुम्ही. नाही, मी सरकाय नाही, तुम्ही सरकू नये म्हणून प्रयत्न करा. तुमचं सरकू नये. पाप घालण्यासाठी उपाय काय आहे? तर जिथं देव आहे तिथं पाप जाते. आणि कुठं देव आहे? ज्याचा असा अनुभव आहे तिथं देव आहे. अभंगाचं दुसरं देवतया जमाळी आसे, जय जय विठोबार तुमाये, जय विठोबार तुमाये, जय विठोबार तुमाये, विठोबार तुमाये, विठोबार तुमाये, विठोबार तुमाये, विठोबार तुमाये, विठोबार तुमाये, विठोबार तुमाये. आता पाप घालवायचं असेल तर कुठं जाऊ? तुकोबारायानं सांगितलेलंच तुम्ही सांगा. आता कुठं जायचं? आम्ही कुठं जातो? तीर्थामध्ये गेल्यानंतर पाप जाते पण पुण्य होत नाही. दान केल्यानंतर पुण्य होतं पण पाप जात नाही. एक झालं तर एक नाही. परंतु संताच्या जवळ गेल्यानंतर पापही जाते आणि पुण्यही होते. पुण्य का होते?
तर संताकडे एक नाम प्राप्त होते, नाम. आणि त्या नामानं पुण्य होते आणि पापही जाते. तर पाप घालण्याचं ठिकाण ते आहे. आणि देव कुठं आहे? ज्याचा असा अनुभव आहे, उत्तम भक्ताजवळ देव आहे. ठीक आहे, आता महाराज काय करणार, आम्हाला ते उत्तम भक्त भेटणार म्हणून आम्ही इकडं तिकडं आंघोळीला जातो, इकडं देवाला जातो, तीर्थाला जातो. ते बी बरोबरच आहे ना. उत्तम भक्त कसा समजायचा आता, कसा कळायचा आपणाला, मुश्किल आहे ते बी. तर जयाचे चोखटे मानसी, मी होण्यासे क्षत्र संन्यासी, जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. देव त्याच्याजवळ आहे ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, ज्याचं वैराग्य परिपक्व झालेलं आहे, ज्याची आसक्ती संपून गेलेली आहे, ज्याचा मोह हे कुठं दिसत असेल तर देवतया जवळी असे आणि पापनासे दर्शने. सुंदर असं सांगितलं. जाता जाता भगवद्गीतेमध्ये थोडं स्पर्श करून सेवा समाप्त. सगळा अभंग घेणार नाही आता, वेळ नाही आपणाला, आणि ते पुढचं मला येत बी नाही, त्याच्यामुळे मी सांगत नाही. स्पष्ट सांगून द्यावं, हे लोक म्हणतील ना याला येईना म्हणून सोडून द्यायला. ठीक आहे, आधीच आपण कबूल करायचं. जितात मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. 6व्या अध्यायातला 7वा श्लोक, भगवद्गीता. जितात मनः प्रशांतस्य, परमात्मा कुठं आहे? माऊलीने याच्यावर ओव्या लिहिलेल्या आहेत. स्वांतकरण जिता, स्वांतकरण जित म्हणजे आपल्या अंतकरणाला, मनाला जिंकलेला कोणी असेल तर. स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, सगळ्या कामनाची शांती झाली असेल. कामनेची शांती, कामना म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, अशी जी भूक आहे ती संपली असेल ज्याची, ज्याने मनावर आवर घातलेला आहे, संयम ठेवलेला आहे, जितलेला आहे, आणि कामना ज्याची शांत झालेली आहे. ओवी काय सांगते बघा, सकळ कामोपशांता, अंतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही, देवतया जवळी असे दुरी नाही. काय ओवी आहे, कुठं जाणार आपण, काय शोधणार? आपणाला खरा परमार्थ सुरुवात करायचा असेल तर किती विचार करावा लागला. आता ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय, भागवत वाचल्याशिवाय आपणाला हे सोयच नाही कळायची. हो, कळणारच नाही. म्हणून देवतया जवळी असे दुरी नाही, पापनाशे दरुषणे. आणि पुढची ओवी आहे, त्या ओवीच्या पुढची, की तुम्ही देवाला जायचं नाही, तुम्हाला देव व्हायचं आहे. तुम्हालाच जाता जाता एक शेवटचं सांगून जातो, तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं नाही, तुम्ही ज्ञान स्वरूप व्हायचंय. तुम्हाला सुख मिळवायचं नाही, तुम्हाला सुखरूप व्हायचंय, तुम्हीच व्हायचंय. थोडस कठीण. का किडाळाचा दोष जाये, काय ओव्या आहेत माऊलीच्या. का किडाळाचा दोष जाये, तरी तेची पंधरे आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. झालं. हे म्हणत असतील लांबण लावलंय ह्यानं.
आपलं 84 लाख योनीचं लांबन लागू नये म्हणून हे लांबन लावलंय है ना. सोनं आहे, सोन्यावर मळ चढलेला आहे आणि ते सोनं तयार करायचं नाही, फक्त मळ जाळून टाकायचं आहे. तसं जीवाला ब्रह्मत्व आधीच आहे, अनादी आहे, परंतु जीवपणाचा मळ चढल्यामुळे ब्रह्मत्व आपल्या स्मृतीमध्ये नाही. आपण विसरून गेलो मी ब्रह्म आहे म्हणायचं, आणि एकदा गुरुनं सांगितलं, अनुभव झाला. अनुभव कशाला म्हणतात की मीच देव आहे, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संत, नाही तुझा अनेक मागता गा, असा अनुभव. तर आपल्यावरला जे दोष निघून गेले. तुम्ही देव हुडकायचा नाही, तुम्हाला देव, तुम्हीच देव आहात हे समजून घ्यायचं आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला देव आहात हे समजना गेले ते आवरण तुम्हाला काढायचं आहे. झालं, तुम्हाला बाकी काही देव हुडकायची गरज नाही. देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. तुम्ही कोण्याही तीर्थाला जा, 1,00,000 किलोमीटर जाऊन पाया पडा कोण्या बी देवाच्या, पण पाया पडते वेळेस तुम्हाला तुमची मान, तुमची हे मान काय म्हणतात त्याला, मस्तक, हे कोणी पाया पडताना कोणीकडे फिरते तुमची दृष्टी, तुमच्या स्वतःकडे फिरती वापस. तिथं जाऊन बी तुम्हाला तुमच्याकडेच बघावं लागतंय, कितीही किलोमीटर जा. कारण की विठेवर असलेला परमात्मा आहे, परंतु तो माझ्यामध्ये आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तुमचं मस्तक, तुमची दृष्टी कोणीकडे फिरते पाया पडताना, तुमच्याच हृदयाकडे फिरते. तैसा हृदयामध्ये मी राम. आता लांबत जाते, त्याच्यामुळे थोडं संक्षेपानं सांगण्याचा प्रयत्न करालो, पण ते लांबतच चाललंय. तैसा हृदयामध्ये मी राम असता, सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषयावरी. कितीही दूर जात तुम्हाला तुमच्याकडेच बघावं लागते. शेवटी तुम्हाला तुमच्यातच शोधावं लागते. मी तुहा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही. हे तुम्हाला इथंच कळणार आहे. हे आजचा अभंगाचं सार आहे. ठीक आहे. तर ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देव, तया जवळी असे पाप नाशे दर्शने. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, तू कामणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. पुढच्या वर्षी या 2 चरणावर बघू आपण. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. उद्या काल्याचं कीर्तन आहे 11 ते